केंद्रावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी केल्याचा आरोप रक्षा खडसेंनी केला आहे, काय सांगणार? गुंडागिरी करून 2 नंबरचे गुंडागिरी करून ज्यांनी बोगस मतदान केलं ते गुंडागिरी आहे की त्याच्या विरुद्ध आवाज उठवणे गुंडागिरी आहे? पहिले कन्सेप्ट त्यांचे अर्धे कन्सेप्ट क्लिअर नसता. पहिला कन्सेप्ट समजून घ्या की जे आता बोगस वोटरमध्ये घातले त्यांनी ETS कॉलेजच्या या त्या कॉलेजमध्ये शिकणारे मलकापूरचे आजूबाजूच्या खेड्यातल्या मुलांना इथे बोलून शहरातल्या मुलांना बोलून त्यांचे वोटर ID बनवले आणि त्यांना इथे मतदानासाठी बोलवलं. हे गुंडागिरी आहे की त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे सनदशीर मार्गाने हे गुंडागिरी आहे? तुम्ही बघितलं का? तुम्ही कुठे उभे तुम्ही मतदार केंद्राच्या या साईडला, आम्ही मतदार केंद्रात त्या साईडला गेलो का? कायदा आम्ही पाळतो की ते? अनेक केंद्रीय राज्यमंत्री इथे येऊन आचना करतो आहे. गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी. तुमच्याकडे इतके पद आहे, बोलवा ना पोलिसांना कोण गुंडगिरी करतो समजू दे कायद्याला. तुमची गुंडगिरी किती आहे, किती तुम्ही भूखंड गोरगरिबांच्या हक्काचे भूखंड बळकवले गुंडशाहीने, किती तुमच्या त्या सगळ्या व्यावसायिक शाळा उभ्या केल्या गुंडशाहीने. लोकांच्या चालू केबल कनेक्शन कशा गुंडशाहीने उडवल्या जळगाव जिल्ह्यातल्या, कशा ताब्यात घेतल्या, ही वेळेला गुंडशाही म्हणता. तुमच्या दबापोटी तुम्ही गावागावात फिरून घराघरात फिरून मतावर प्रभाव टाकून मतं आपल्याकडे कसे येतील हा प्रयत्न करा. कायदा तर असा असला पाहिजे की ज्या दिवशी मतदान बंद झालं त्याच्यानंतर तुम्हाला अशामध्ये भेटी घेता नाही आल्या पाहिजे. तुम्ही 8 दिवस 10 दिवस जे प्रचार करतो लोकांना कन्व्हिन्स करत होता ते कमी नव्हतं का? आता तुम्ही याच्या घरात घुस त्याच्या घरात घुस त्याच्या घरात घुस, इतकी प्रॅक्टिस झाली घरात घुसायची मतं मागण्यासाठी की मला तर असं वाटतं की एवढी घातक कोणाचीच नव्हती. कधी 12 वर्षानंतर 30 वर्षानंतर सन्माननीय खडसे साहेब म्हणता की मला जेवढे पदं मिळाले यांच्या 17 पिढ्यातही मिळणार नाही. शक्य आहे, सामान्य कार्यकर्ते आहे, नशिबाने पदं मिळाले, तुमच्यात गुणवत्ता काहीच नव्हती. पण जे पदं मिळाले त्याचा मुक्ताईनगरसाठी किती उपयोग झाला? मुक्ताईनगरच्या बेरोजगारांना किती कामं मिळाले? MIDC उभी राहिली का? सिंचन प्रकल्प पुरे झाले का? 100% जमीन सिंचित झाली का? 100% जमिनीमध्ये 2 आमच्याकडे तापी आणि पूर्णा मातेचा आमच्यावर आशीर्वाद आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातल्या 80 गावांवर किंवा उर्वरित गावांवरही माझा बोदवड तालुका 100% कोरडा डाग आहे. काय केलं? योजना मंजूर केली, 1 रुपया नाही आला आणि म्हणे मीच नशीबवान आहे. अरे तुम्ही नशीबवान आहे, फक्त निवडून झाले. ग्रामीण भागातल्या त्या छोट्या मोठ्या अडचणींमुळे तुम्ही निवडून आले. तर तुमची कुवत नव्हती तरी तुम्ही निवडून आले. पण सर्वसामान्यांचा फायदा झाला का? सर्वसामान्यांचा फायदा झालेला नाही. आणि दुसरं, तुम्हाला 2019मध्ये लोकांनी जागा दाखवल्यावर तुम्ही पाया हाता पडून तुम्ही विधान परिषदेत गेले, पण विधान परिषद मुक्ताईनगरचा विकासाचा प्रश्न मांडला का? तर नाही. याचा काटाकाळ त्याचा काटाकाळ, याला अडचण आण त्याला अडचण आण, तिथे गुंडगिरी इथे गुंडगिरी. गुंडगिरी तर 30 वर्षात तुम्ही पोचली. सगळे 2 नंबरचे आश्रयवाले तुम्हाला होते. हाटभट्टी दारू विकून तुम्ही अनेक परिवार बर्बाद केले. अहो तुम्ही कारखाना उघडला, लोकांसाठी कारखाना विकत घेतला आणि कारखान्याचे आज पत्र बी शिल्लक नाही आहे. मुक्ताई सागर कारखान्याचे पत्रही शिल्लक नाही आहे. मी एक विनंती करेन आपल्या लोकांना की मतदारांना जायसाठी जागा करून दे, इकडून जा. डिवाइस बी दादागिरी करता आमच्यावर, मंत्री त्यांच्या बरोबर येतं. सामान्य आमदार बिचारा कोपऱ्यात पडला आहे, कोण त्याच्या मागे नाही आहे. आणि त्यांच्या गाडीपासून गाडी गेली, म्हणजे गाडीपासून गाडी गेली कशी? पहिला सांगितलं असतं तुमच्यासाठी मी अस्पृश्य आहे तर मी आंघोळ करून आलो असतो. त्यांच्यासाठी आमच्यासारखे लोक अस्पृश्य असं वाटत असतील तर गाडीतून गाडी जाणे बी त्यांना धोकादायक वाटते आहे. अरे धोका तुम्ही अनेक कुटुंब उद्ध्वस्त करून केला आहे. साजरेसारखा PIला तुमच्यामुळे आत्महत्या करावी लागली आहे. महोदय, प्रशासनामध्ये अर्धे लोक तुमच्यापुढे केले आहे. तुमची इतकी कारकीर्द उपद्रव मूल्याची आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला जागा दाखवतील. भाषण करू का? तर आणखी काही प्रश्न आहे का? इथं झाल्याचा आरोप होतोय. नाही सर, आम्ही इथे थांबलो आहे की 2 मतं बोगस पकडलेले त्यांना आमच्यासमोर आणा, तेवढ्यासाठी आम्ही थांबलो आहे. आम्ही काही इथे भाषण करण्यासाठी किंवा लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी आलो नाही. ते मतदार आणणार आहे की तुम्ही इकडे बाहेर आणा.